नमस्कार. बातमी हा तसा आपल्या आवडीचा विषय, पण म्हणून बातमीचे सगळे नेपथ्य आपणाला ठाऊक असते असे नाही. बातमी राजकारणाची असो किंवा अतिसंवेदनशील गुन्ह्याची असो, दुष्काळाची असो वा भारताने जिंकलेल्या क्रिकेटच्या सामन्याची असो, स्क्रीनवर ती बातमी सांगताना कोणत्याच भावनांचा उद्रेक होऊन चालत नाही. सामना जिंकला म्हणून आनंदही दाखवता येत नाही आणि एखाद्या बातमीच्या प्रभावाखाली स्क्रीनवर रडताही येत नाही. चेहऱ्यावरचे भाव, कपडे, देहबोली, संयत बोलणं अशा अनेक गोष्टींचं भान बाळगत शांतपणे आणि गांभीर्याने बातम्या देणं हे वाहिनीच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीही महत्वाचं असतं. खरे तरी तारेवरची कसरत असते. अशीच तारेवरची कसरत करून प्रेक्षकांच्या ओळखीचं बनलेलं नाव म्हणजे ज्ञानदा कदम, एबीपी माझाच्या वरिष्ठ वृत्त निवेदिका. त्या आजच्या आपल्या तरुण तेजांकित आहेत. आई शिक्षिका आणि वडील इंडियन नेव्हीमध्ये सिव्हिलियन ऑफिसर म्हणून त्यांचं बालपण नेव्ही कॉलनीतल्या शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात गेलं. घरात एकंदरीत शिक्षकी वातावरण, कारण आजोबा आणि काकूही शिक्षकी पेशात. ज्ञानदा यांनीही इकडेच वळावं आणि शिक्षक व्हावं अशी सर्वांचीच इच्छा, पण ज्ञानदाला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची होती. सर्चिंग फॉर सेल्फ आयडेंटिटी हे त्यांना जमू शकलं कारण मोकळेपणानं व्यक्त होण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील वातावरण अत्यंत मोकळं ढाकळं होतं. म्हणजे कुटुंबातील आश्वासक वातावरण आणि गांधी विद्या मंदिर हायस्कूल मुंबई या शाळेचे संस्कार यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण होत गेली. शालेय शिक्षण संपल्यावर 12वी नंतर त्यांनी व्हॉइस कल्चरचा एक कोर्स केला आणि त्यातून आपण काहीतरी वेगळं करू शकतो याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला. यातूनच पुढे त्या पत्रकारितेकडे वळल्या. पत्रकारिता करत असतानाच त्यांची आकाशवाणीत निवड झाली. 8 महिने तिथे नोकरी केली. मध्यंतरीच्या काळात लोकसत्ता आणि लोकमत या वृत्तपत्रासाठी थोडं काम केलं आणि 1 मार्च 2007 मध्ये त्यांनी एबीपी माझात प्रवेश केला. सुरुवातीला रिपोर्टिंगची जबाबदारी त्यांच्याकडे होती. खास करून शैक्षणिक क्षेत्रातल्या बातम्या त्यांनी केल्या आणि नंतर वृत्त निवेदनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. वृत्त निवेदिका म्हणून काम करत असतानाच रणसंग्राम रणरागिणींचा हा महापालिका निवडणुकीच्या काळातला विशेष कार्यक्रम, महिलांचं सर्वस्पर्शी सामर्थ्य दाखवणारा हा कार्यक्रम होता. यानंतर महिलांनी उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रात घेतलेली भरारी त्यांनी जगासमोर आणली, ती बिग बॉस लेडीज स्पेशल या कार्यक्रमातून. या कार्यक्रमासाठी संशोधनापासून ते निवेदनापर्यंतची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. यानंतर ज्ञानदा यांच्याकडे सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांचा आलेख उंचावतच गेला. महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देशभरात केलेली उत्तुंग कामगिरी सर्वांसमोर आणणारा बिग बॉस नॅशनल स्पेशल हा कार्यक्रम चांगलाच गाजला. पुढच्या काळात त्यांनी राजकारण तसेच कला क्षेत्रातील सेलिब्रिटींना त्यांच्याच शाळेत नेऊन शालेय जीवनाचे हळवे स्मरण करून देणारा माझी शाळा या कार्यक्रमाने ज्ञानदा यांचे माणसांना सहजपणाने बोलते करण्याचे आगळे वेगळे कसब सर्वांसमोर आणले. आणि त्यानंतर काय, माझा कट्टा या एबीपी माझावरच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमातून विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या ज्या मुलाखती त्यांनी घेतल्या, त्यानंतर ज्ञानदा यांच्या नावाचा महाराष्ट्रभर अक्षरशः डंका निनादू लागला. समाज माध्यमांच्या सगळ्या व्यासपीठांवर काय सांगशील ज्ञानदा असा ट्रेंडच प्रचलित झाला. असा ट्रेंड प्रचलित होणाऱ्या त्या मराठी माध्यम विश्वातील एकमेवा द्वितीय असाव्यात. आजवरच्या कामगिरीसाठी त्यांना 2 वेळा न्यूज अँड टेलिव्हिजन या संस्थेचा बेस्ट अँकर आणि बेस्ट न्यूज प्रेझेंटर हे पुरस्कार देण्यात आले आहेत. खरं तर माध्यमात काम करताना स्वतःची मतं, भावना, अडचणी बाजूला ठेवून काम करावं लागतं हे सर्वश्रुत आहे. परंतु एखाद्या संवेदनशील घटनेबद्दल बोलताना मनाचा दगड न करता भावनांवर संयम ठेवून बोलावं लागतं. स्त्री मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असली ना तरी तिला मल्टीटास्किंग हे फार आवश्यक असतं. ज्ञानदा यांना या सगळ्या गोष्टी लिलया जमलेल्या आहेत. मित्रांनो, कॅमेऱ्यावर दिसतो म्हणजे इथे ग्लॅमर आहे असं नाही.
त्यामागे प्रचंड शारीरिक भावनिक ताण सतत हाताळत राहणं आवश्यक आहे. आणि मागील 13 वर्षापासून हे सगळे ताण हाताळण्याचा रियाज ज्ञानदा करत आहेत. टीव्हीच्या स्क्रीनवर पाहत असताना आपणाला भले त्यांचा चेहरा हसरा दिसत असेल, परंतु त्यामागे हे सर्व प्रकारचे ताण हाताळण्याचा जो अखंड रियाज त्या करत असतात ना, त्याकडे तरुण पिढीने दुर्लक्ष करता कामा नये. कॅमेऱ्यासमोर बसल्यावर कानात 3, 2, 1 क्यू हे ऐकलं की आपोआपच बाकी सगळं काही विसरून मी त्या झोन मध्ये निघून जाते, असं त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. म्हणूनच कोरोना कहराच्या या काळात तणावग्रस्त झालेल्या तरुण पिढीला त्यांच्या या संवादातून आपला रिलीफ झोन सापडायला नक्कीच मदत होईल याची आम्हाला खात्री आहे. आपण त्यांच्या संवादाचे सहर्ष स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीनं प्रेरणेचा प्रवास या उपक्रमाअंतर्गत आता आपण संवाद साधणार आहोत. खूप चांगला उपक्रम आहे असं मला सुरुवातीलाच नमूद करावंसं वाटतं, कारण सध्याचा काळ हा थोडासा निराशेचा काळ आहे, दडपणाचा काळ आहे किंवा अनिश्चिततेचा काळ आहे. पण या सगळ्या काळामध्ये पॉझिटिव्हिटी कशी देता येईल, सकारात्मकता कशी देता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय माध्यम म्हणून, आणि अर्थातच तुम्ही मुलंही करत असाल. कारण सध्याच्या वातावरणामध्ये एक तो आशेचा किरण दिसणं किंवा काहीतरी सकारात्मक वाचायला मिळणं, पाहायला मिळणं हे खूप गरजेचं बनलेलं आहे. कारण गेले जवळपास 4-5 महिने आपण सातत्यानं त्याच निराशामय वातावरणामध्ये अडकलेलो आहोत आणि पुढचे किती दिवस आपल्याला अशा अनिश्चिततेच्या सावटाखाली काढायचे हे आपल्याला खरंच माहिती नाहीये. तर त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन आणि मनापासून आभार की प्रेरणेचा प्रवास या कार्यक्रमात मला बोलायची संधी दिल्याबद्दल. गेल्या काही दिवसांपासून मी या सगळ्या संवादापासून थोडंसं दूर होते, माझ्या नेहमीच्या कामापासूनही दूर होते. त्याचं कारण अर्थातच कोरोना होता. एकदा तुम्ही घराबाहेर पडलात की तुमच्या हातात काही राहत नाही. तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता सुद्धा अर्थातच बळावते. आपत्कालीन सेवेमध्ये आम्ही सुद्धा काम करतो आणि त्यामुळे ऑफिसला येणं होतं, ऑफिसमध्ये वावरणं होतं आणि या सगळ्यामध्ये त्या कोरोनाने कधी मला पकडलं हे माझं मलाही कळलं नाही. पण अर्थात सर्वांच्या शुभेच्छा, योग्य औषधोपचार, वेळेत निदान होणं या सगळ्यामुळे मी बरी झाले आणि आता पुन्हा एकदा सर्वांशी संवाद साधायला, बातम्या सांगायला मी नव्यानं सज्ज झालेले आहे. आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की सकारात्मकता. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमच्यात आणि एक जबाबदार नागरिक म्हणून इतर सर्वांनी त्यांच्यामध्ये सकारात्मकता कशी ठेवायची हा अनुभव मी शेअर करेन. मला शेअर करायला आवडेल, कारण जेव्हा मी कोरोनाचे उपचार घेताना हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिथला स्टाफ आणि मी इतकाच आमचा संवाद असायचा किंवा तेवढंच तुमचं ते जग लिमिटेड बनतं, मर्यादित बनतं जेव्हा तुम्ही 10 दिवस किंवा 14 दिवसासाठी क्वारंटाईन होता आणि कोरोनाचे उपचार घेता. तर एक दिवशी नेहमीप्रमाणे एक वॉर्ड बॉय साफसफाईसाठी माझ्या वॉर्डमध्ये आला. मी असंच काहीतरी वाचत बसलेले होते, माझं लक्ष नव्हतं फारसं. तर त्यानं मला सहजपणे अगदी विचारलं की मॅडम आपको पता है की कोरोना का इलाज क्या है. मी म्हटलं औषध तर सच नाहीये, आपण आता बघतोय त्या परिस्थितीमध्ये, पण हीच म्हणजे हायड्रोक्सिक्लोरोक्विन किंवा इतर ज्या गोळ्या दिल्या जातात त्यातूनच पेशंट्स बरे होत आहेत. तो मला म्हणाला सोचो एक दवाई है कोरोना की पूरी दुनिया में. म्हटलं आता असं कुठलं औषध आहे किंवा अशी कुठली अपडेट आहे की जी या व्यक्तीकडे आहे आणि माझ्याकडे नाहीये. तर त्याचं काम संपलं आणि तो जाताना मला एवढंच म्हणाला कि कोरोना का इलाज सिर्फ पॉझिटिविटी है, अगर आप पॉझिटिव्ह रहोगे तो जल्द से जल्द घर जाओगे. तर एका छोट्या कृतीतनं किंवा एखाद्या छोट्याशा वाक्यातनं तो माणूस बरंच काही सांगून गेला. आपल्या आयुष्यात प्रचंड संकट येतात, आपण अडतो, आपण थांबतो, खूप लिमिटेशन्स येतात. कधी डोकं एकदम ब्लॉक होऊन जातं, काही सुचेना असं होतं आपल्याला की आपण काय करायचंय. त्यावेळेला काय महत्वाचं असतं तर मन सकारात्मक ठेवणं. हे बोलणं किंवा पुस्तकात पॉझिटिव्ह थॉट्स वाचणं किंवा गाणी ऐकणं तुम्हाला ऊर्जा देणारी, प्रेरणा देणारी, हे सांगणं खूप सोपं आहे, पण ते करणं कठीण आहे. मी हे आत्ता अधिकारवाणीनं यासाठीच सांगतेय
की मी खूप पॉझिटिव्ह राहिले, मी सकारात्मक राहिले, मी घाबरले नाही आणि त्यामुळेच कदाचित त्या औषधांचा परिणाम योग्य झाला, चांगला झाला आणि कोरोनातनं मी लवकर बरी होऊ शकले. तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की सध्या विद्यार्थी म्हणून किंवा घरातला एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही सगळेजण खूप अडचणींचा सामना करत असाल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शहरी मुलांच्या अडचणी, शहरी मुलांचे त्रास किंवा शहरी मुलांचे प्रश्न हे ऑल टुगेदर खूप वेगळे असतात आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नांची शहरी भागातल्या मुलांना कधी कधी कल्पना येत नाही. कारण दोन्हीकडचं आयुष्य थोडं वेगवेगळं आहे. दोन्हीकडच्या आयुष्यांमध्ये आपापली वेगवेगळी चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत. तर जशी पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की ती आव्हानं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. तुम्ही शहरात राहा, तुम्ही गावात राहा, नाही तर तुम्ही परदेशात राहा. तर ह्याच्यावरती उपाय एकच आहे की हो, आपल्याला मात करायची आहे आणि जर आपला प्लॅन ए वर्कआउट होत नसेल तर विसरायचं नाहीये की बी पासून झेड पर्यंत बाकीची पण अल्फाबेट्स आहेत. तर त्याच्यामुळे ए प्लॅन नाही वर्कआउट झाला, प्लॅन बी असायला पाहिजे, प्लॅन सी असायला पाहिजे, प्लॅन डी असायला पाहिजे, प्लॅन एफ पण तयार असला पाहिजे तुमच्याकडे. तर एक गोष्ट नाही होत आहे त्याच्यामुळे थांबू नका, पुढे जायचं सोडू नका आणि सातत्यानं काहीतरी करत राहा. लॉकडाऊनचे पहिले काही दिवस सगळ्यांना खूप सुखावणारे होते किंवा बरे वाटणारे होते की आपल्याला घरी थांबायला मिळतंय, थोडासा ब्रेक मिळालाय, आराम मिळतोय. पण त्याच्यामुळे संथ होऊ नका किंवा आयुष्य थांबू देऊ नका. कारण एकदा जर का तो गंज चढला तुमच्या विचारांना, तुमच्या मेंदूला किंवा ती आरामाची टेंडन्सी निर्माण झाली तर पुढचं आयुष्य खूप कठीण होईल. कदाचित असं मानूयात आपण की आपल्या सगळ्यांना एका ठेरावासाठी हा वेळ दिलेला आहे, काहीतरी चांगल्या गोष्टींचा विचार करायला हा वेळ दिलेला आहे आणि जो वेळ आपल्या सध्या सगळ्यांना मिळतोय त्याचा आपण नकारात्मक विचार करण्याच्या ऐवजी चांगला फायदा पुढच्या आयुष्यासाठी कसा होईल ह्याचा आपण अधिकाधिक विचार करूयात. तर आता बेसिकली मला मेसेजमध्ये जे मुद्दे देण्यात आलेले होते त्या अनुषंगानं मी काही लिहिलेलं आहे, तर त्यानुसार मी बोलेन. सध्याच्या काळामध्ये आपल्याला निराशा आणि अनिश्चितता या दोन गोष्टींवरती मात कशी करायची ह्याच्याबद्दल विचार करणं अधिक महत्वाचं आहे. कारण कोरोनापूर्वीचं जग म्हणजे एक साधारणतः आपण म्हणूयात की 10 मार्चच्या अलीकडचं जग आणि पलीकडचं जग हे जग खूप वेगळं असणार आहे. गेल्या 3 महिन्यात तुम्ही साधा विचार करा की तुमचं आयुष्य किती बदललं. आपण कोणीच कधीच फार बंधनात राहिलेलो नसतो, आपण शिस्त पाळतो, पण एक सामाजिक शिस्त हे आपण कदाचित एक समाज म्हणून पहिल्यांदाच पाळत असू. आपण ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सदैव पाळत असतो, पण एक समाज म्हणून जेव्हा आता आपण विचार करतोय तर तेव्हा ती शिस्त खूप मोठ्या प्रमाणात लोक पाळतायत. जे नाही पाळत आहेत तो त्यांचा प्रॉब्लेम आहे असं माझं मत आहे. पण आपण सगळेजण मिळून प्रयत्न तरी करतोय. हे असं चित्र की लोक रांगेत उभे आहेत, लोक फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करतायत, मास्क लावतायत, स्वच्छतेची काळजी घेतायत, चांगलं जेवतायत, वेळेत जेवतायत, हे आपण फार क्वचित पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्या पिढीनं तरी हे खूप कमी पाहिलेलं आहे. गावागावांमध्ये खरं तर अजूनही जेवणाच्या वेळा किंवा सकाळी उठण्याच्या वेळा ठरलेल्या असतात, पण शहरातली लाईफस्टाईल म्हणा किंवा आणखी काही शहरात कधी कधी या गोष्टींवरती काही बंधनं नसतात. पण एक तो वेळ मिळालाय आपल्याला स्वतःला ओळखण्यासाठी असं आपण म्हणूयात आणि पुढे जाऊयात. गोष्टींची किंमत कळू लागली आहे. म्हणजे साधा कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची या अगदी इझिली अवेलेबल होणाऱ्या गोष्टींपासून ते आपण लक्झुरियस गोष्टी म्हणूयात या सगळ्या गोष्टींपर्यंत आतापर्यंत परिस्थिती अशी होती की कुठल्याही वेळेला घराबाहेर पडलं तर कुठलीही गोष्ट अगदी सहज मिळत होती. आपल्याला स्ट्रगल करावं लागत नव्हतं, आपल्याला रांगेत उभं राहावं लागत नव्हतं, आपल्याला माझा टोकन नंबर कधी येईल याची वाट पाहावी लागत नव्हती. पण आता हे सगळं बदललेलं आहे. तर आता प्रत्येक गोष्टीची किंमत नव्यानं कळू लागली आहे. म्हणजे आपल्या सोबत असलेल्या माणसाची किंमत कळतेय आणि आपल्या आयुष्यात असलेल्या वस्तूंची किंमत कळतेय. कारण जेव्हा ती वस्तू खूप सहजी आपल्याला मिळते, मग तो वर्गातला नंबर असो, एखादं पुस्तक असो, एखादी खाण्याची गोष्ट असो किंवा पैसा असो किंवा इतर काही, तर ते सहजपणे मिळणं ह्याची आपल्याला किंमत कळत नाही असं मी म्हणेन. पण जेव्हा त्यासाठी मेहनत करावी लागते, 4 गोष्टी कराव्या लागतात, धडपड करावी लागते, तेव्हा त्याच्या सगळ्याची किंमत आपल्याला कळते. तर माणसांची किंमत आपण सगळेजण कदाचित नव्यानं करू लागलोय. कारण आपले आप्तस्वकीय, स्नेही मंडळी या सर्वांबद्दलची काळजी आपसूक दाटून आलेली आहे
माझ्याही कोरोनाच्या काळात माझे बरेचसे मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांच्या संपर्कात सातत्यानं राहणं मला वेळेअभावी जमत नाही, पण त्या सर्वांनी मला इतकी उत्तम साथ दिली आणि आम्ही रोज संपर्कात असायचो. तर ते लोकांचं आपल्या आयुष्यात असणं, त्यांनी आपल्याला वेळ देणं, आपण त्यांना वेळ देणं, हे मला नव्यानं जाणवलं. तर एकतर स्वयंशिस्तीसोबतच आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, लोकांची, वस्तूंची किंमत आपल्याला कळू लागलेली आहे आणि ती आपण अशीच ठेवायला हवी असं माझं मत आहे. विद्यार्थी म्हणून पुस्तकांशी दोस्ती वाढवा. कधी कधी जे पुस्तक कंटाळवाणं वाटतं त्याच पुस्तकाच्या कदाचित तुम्ही प्रेमात पडू शकाल या लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्याच्यामुळे पुस्तकं जवळ करा. वेबसाईटच्या माध्यमातून ज्ञानाचा भांडार आहे, तर काहीतरी चांगलं शोधा, काहीतरी चांगलं वाचा, त्याचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि मी म्हटलं तसं प्लॅन ए वर्कआउट नाही होते तर प्लॅन बी साठी काय करू शकतो याचा सुद्धा तुम्ही मुख्यत्वे विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळालाय, तर त्या वेळेचा चांगला उत्तम उपयोग करा. तरुणाईचं आगामी काळातलं योगदान. तरुणाई कुठल्याही देशाचं भविष्य घडवण्यासाठी कधी म्हणजे नेहमीच काम करत असते. त्याच्यामुळे तुमची उद्याची पिढी ही उद्याची पिढीच ठरवणार आहे की आपला देश, आपलं राज्य, तुमचं गाव, तुमचं शहर हे नेमकं कुठल्या मार्गानं जाणार आहे. त्याच्यामुळे आपण आपली जबाबदारी ओळखायला हवी. बरीचशी तरुण मंडळी सध्या अशी आहेत की जी समाज उपयोगी कामं करतायत. म्हणजे आता माझं कॉलेज बंद आहे किंवा आता माझी नोकरी बंद आहे, थांबली आहे थोड्या वेळासाठी, तर समाज म्हणून, व्यक्ती म्हणून मी काय करू शकतो याचा अनेकांना विचार केलेला आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये कोविड योद्धा होता, त्याचं नाव सुप्रीम मेश्राम. सुप्रीम जिममध्ये इन्स्ट्रक्टर आहे. आमची ओळख पहिल्यांदा जिममध्येच झालेली होती, पण जेव्हापासून कोरोनाचा हा सगळा काळ सुरू झाला, जिम बंद झाली ऑब्व्हियसली. सुप्रीम एकही रुपयाचं अनुदान न घेता किंवा एकही रुपया न घेता त्या हॉस्पिटलकडनं गेली जवळपास 2.5 महिने त्या हॉस्पिटलमध्ये पीपी किट घालून त्याची सेवा देतोय. तो कुठलंही काम करतो आणि मला त्या गोष्टीचा अत्यंत अभिमान वाटला की अशा एखाद्या व्यक्तीला मी ओळखते की जो व्यक्ती स्वतःच्या जीवाची, पैशाची, घरच्यांची कुणाची तमा न बाळगता केवळ हे संकट आलेलं आहे ते संकट परतवून लावायचंय आणि मी एकदम व्यवस्थित आहे, माझी तब्येत सुदृढ आहे आणि मी काय करू शकतो तर मी हे करू शकतोय, मला माझी सेवा देता येते म्हणून सुप्रीम तिथं काम करतोय. म्हणजे अगदी मी खरं सांगते की बिस्लरीचे कॅन उचलण्यापासून ते पेशंटला चहा कॉफी आणून देईपर्यंत, म्हणजे गरज पडली तर एखाद्या वॉर्डबॉयचं कामही करणं, कुठलीही भीडभाड मनात न बाळगता, कुठली लाज न बाळगता सुप्रीम ते काम करतोय. तर आपण सुद्धा याचा विचार करायला हवा की जिथं जिथं जे जे करणं शक्य आहे, मग ती एखाद्याला केलेली मदत असू दे किंवा दरवेळेला पैशा रूपानं मदत करा असं नसतं, फक्त आधारासाठी असणं, हो मी आहे, हा धीर देणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं, तितकंच गरजेचं असतं. ज्यांना शक्य आहे लोकांना अन्नधान्य पुरवणं, आणखी कोणकोणत्या गोष्टींची मदत करणं, त्यांनी ती जरूर करावी. कारण सध्या आपली एक मदत, आपलं एक पाऊल हे अनेकांसाठी खूप गरजेचं आहे. आपल्याला ती वस्तू मिळते म्हणून ती प्रत्येकाच्याच आयुष्यात असेल, त्याला ती सहजी उपलब्ध होत असेल असं अजिबात नाही. तर आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो, दाते आपण कसं बनू शकतो. लहान मुलांना शिकवा. बऱ्याचशा मुलांना ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत, त्यांना मदत करा, त्यांच्या पालकांना मदत करा. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेनं आत्ता गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे. कोरोना नंतरचं शिक्षण, एनिवेज आपण शिक्षणाच्या मुद्द्यावरती आलेलोच आहोत, तर कोरोना नंतरचं शिक्षण हे खूप वेगळं असणार आहे. ऑनलाईनची पद्धत आपल्याला कधीच माहिती नव्हती. ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये कधी डाउनलोड होत नव्हती. फार फार तर मी लहानपणी माझ्या कॅसेट्स ऐकलेल्या होत्या की एखादं पुस्तक वाचवून दाखवतानाची कॅसेट, पण ते अवांतर होतं. ते आपलं शाळेचं पुस्तक त्या कॅसेटमध्ये नसायचं, ती वेगळी गोष्टीची पुस्तकं असायची. एक छान असतं की तुम्ही जेव्हा असं म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बघता आणि ऐकता तेव्हा ती जास्त तुमच्या लक्षात राहते. तर तसं ऑनलाईन एज्युकेशनचं आहे, पण आपली पारंपरिक शिक्षण पद्धती त्याला पर्याय ऑनलाईन असू शकतो का, ह्याच्यावरती सध्या बरेच वादविवाद आहेत. कारण आपल्याकडे लिमिटेशन्स खूप आहेत, आपल्याकडे बंधनं खूप आहेत. प्रत्येक मध्यमवर्गीय घरामध्ये किंवा गावोगावी घरामध्ये एक्स्ट्रा अँड्रॉइड फोन असणं किंवा एक्स्ट्रा लॅपटॉप असणं ही चैन आहे. म्हणजे ते शहरामध्ये तुम्हाला खूप अभावानं आढळतं मध्यमवर्गीय घरांमध्ये की एक्स्ट्रा मोबाईल फोन किंवा एक्स्ट्रा लॅपटॉप असतो. तर त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे संवाद कदाचित वाढू शकतो, पण जी आपुलकीची नाळ असते ती नाळ तशी जपली जाईल का शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधली,
ह्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे, पण परावलंबित्व टळेल असं मला वाटतं. म्हणजे दरवेळेला आपण शाळेत किंवा कुठलाही अभ्यास करताना नोट्सवरती अवलंबून असतो, शिकवण्यावर, म्हणजे शिक्षक शिकवतातच आपल्याला, पण एक परावलंबित्व जे असतं, आपण सेल्फ स्टडीजवरती आता अधिक भर कदाचित द्यायला लागू, की माझं मी जितकं शिकेन तितकं अधिक महत्वाचं, आणि प्रत्येक वेळेला शिक्षकांनाही तुम्हाला तितकाच वेळ देता येईल, ते तुम्ही म्हणाल तेव्हाच अवेलेबल असाल असंही कदाचित नसेल. त्याच्यामुळे परावलंबित्व थोडंसं आपल्याला कमी करावं लागणार आहे. स्वयंशिस्तीसोबत स्वशिक्षणाचे धडे सुद्धा आपल्याला गिरवावे लागतील. तर हा एक मोठा बदल शिक्षण क्षेत्रात होणार आहे. संस्थांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा शाळा कॉलेजेस सुरू होतील तेव्हा अगदी सगळ्याच विद्यार्थ्यांना एकदम बोलवायचं का बॅचेसमध्ये बोलवायचं, आसन व्यवस्था कशी असेल, त्याच्यानंतर आपले जे मैदानी खेळ आहेत, इतर ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये गॅदरिंग्ज आहेत, म्हणजे स्नेहसंमेलन आहेत आपली, आपण वेगवेगळे डेज कॉलेज आणि शाळांमध्ये साजरे करतो, शाळांमध्ये कमी ऑब्व्हियसली पण कॉलेजमध्ये, तर त्याचं नेमकं काय करायचं, ते कसे साजरे करायचे, मुलांच्या कलागुणांना सगळे नियम पाळून कसा वाव द्यायचा, तर हे आत्ता खूप माझ्या मते विचार करण्यासारखं बनलेलं आहे. मनोरंजनाचं एक क्षेत्र, म्हणजे आता सगळेजण घरी बसून मॅक्सिमम वेळेला काय करत होते तर टीव्ही पाहणं आहे, वेब सिरीज पाहणं आहे, पण आता मनोरंजनाच्या पण व्याख्या बदलल्यात असं मला वाटतं. टिपिकल एकाच वेळेला बसून टीव्ही पाहणं हे बंद झालंय किंवा ते कमी झालेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे, त्यामुळे मला जे हवंय, जसं हवंय, ज्या वेळेला हवंय ते बघण्याची मुभा जर का मला माझा मोबाईल देतोय, तर पुढच्या काळामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रात सुद्धा खूप बदल होतील असं मला वाटतं. कार्यक्रमांमध्ये त्यांना अर्थातच सकारात्मकता आणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून इतकं निराशामय वातावरण आहे की सकारात्मकता कुठून मिळेल ह्याच्या शोधात लोक आहेत. मग ती गाण्यांमध्ये असेल, ती एखाद्या कार्यक्रमात असेल, एखाद्या वेब सिरीजमध्ये असेल, तर लोकांना ते हवंय, लोकांना हलकं फुलकं पाहायचंय, लोकांना खूप जड, म्हणजे आधीच 10 टेन्शन्स आयुष्यात झालेले आहेत, त्याच्यामध्ये आणखी 11वं टेन्शन कोणाला ऍड ऑन नाही करायचंय. तर ती सकारात्मकता कशी आणता येईल. सोबतच पुढचा सिनेमा आपण सगळेजण सिनेमागृहात कधी पाहू ह्याचं उत्तर आज खरंच कोणाकडे नाहीये. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच्या संधी या खूप जास्त प्रमाणात वाढल्यात आणि त्या यापुढे सुद्धा वाढतील. त्याच्यामुळे ऑनलाईन माध्यमाचा जर तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी किंवा आता तुम्हाला काही करावं वाटतंय, एखाद्या कलागुणाला वाव द्यावा असा वाटतोय, तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जितका वापर कराल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाल तर ते अर्थातच फायद्याचं राहील. आणि पुढचं माध्यम हे डिजिटल माध्यम असणार आहे सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत, म्हणजे जगच डिजिटल असणार आहे. तर त्याच्यामुळे डिजिटली तुम्ही आता किती ऍक्टिव्ह होताय ह्याच्यावरती पुढच्या गोष्टी बऱ्याचशा अंशी अवलंबून असतील. मोबाईलवरती आपण जेव्हा एखादी गोष्ट पाहतो तर आपण खूप चोखंदळ असतो. आपला मूळ स्वभाव, म्हणजे मनुष्य मूळ स्वभाव खूप चंचल असल्यामुळे एक स्थिरता, एक ठहराव हा खूप अभावानं आढळतो बरेचदा. तर त्याच्यामुळे त्या कॉन्टेंटचं ड्युरेशन किती असेल, म्हणजे सलग 1-1 तास, 2-2 तास हे बघण्याची खरंच आता लोकांची क्षमता आहे का. लॉकडाऊन उठवल्याच्या नंतर अधिक मेहनत करावी लागणार आहे, विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करावा लागणार आहे. तर या सगळ्याचा विचार करता खरंच इतका मोठा कंटेंट अपेक्षित आहे का देणं, कमीत कमी वेळातला कंटेंट आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या माध्यमातून कसा पोहोचवू शकतो, तर या सगळ्या गोष्टी पण पाहाव्या लागतील, त्याचा विचार करावा लागेल. आणि क्रिएटिव्ह थॉट्स, म्हणजे नवीन लिखाण करत राहणं. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही अर्थातच खूप काही वाचत असाल, समाजातल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तम जाण असेल, तर क्रिएटिव्ह थॉट्स नवनवीन तयार करत राहणं, सोबतच नवीन लिखाण करणं, कवितांचं वाचन करणं, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज हे खूप उत्तम पर्याय आहेत. म्हणजे सध्या आय एम शुअर की प्रत्येक मुलाकडे एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल फोन तर अगदीच असतो. तर त्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यातनं, तुमच्या कल्पक डोक्यातनं, तुमच्या मित्रांच्या साहाय्यानं तुम्हाला काय चांगलं करता येईल. मग ते शिक्षणाच्या माध्यमातून असेल, म्हणजे एखादा विषय जर मला अवघड जात असेल तर माझ्या एखाद्या वर्ग मित्रानं किंवा मैत्रिणीनं त्याला तो विषय सोपा जात असेल तर एखादी छान त्याची छोटी क्लिप बनवून तो विषय खूप सोप्या पद्धतीनं सांगणं, वेगळ्या उदाहरणांसकट सांगणं, किंवा आणखी एज्युकेशनल व्हिडिओज तयार करणं, तुमच्या कल्पकतेला वाव देऊन तुमच्यातल्या कलागुण कसे विस्तारता येतील, त्या माध्यमातून तुम्ही तुमचं पुढचं करिअर कसं घडवू शकता,
ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी करू शकता आणि ती साधनं तुमच्या पिढीला उपलब्ध आहेत. यू पीपल आर लकी. सो तुम्हाला त्याचा वापर करता यायला हवा आणि तुम्ही ते कराल अशी मला खात्री आहे. नोकरीची खूप मोठी समस्या अर्थात आगामी काळात उभी राहणार आहे. बेरोजगारीची समस्या तर आहेच, त्याच्यामध्ये आता आणखी एका मोठ्या संकटाची भर तर पडणार आहे. बऱ्याच आस्थापनांमधनं आधीच लोकांना थोडंसं कमी करणं सुरू करण्यात आलेलं आहे, पण पुढचे काही दिवस अर्थातच आपल्या सगळ्यांच्या कसोटीची परीक्षा घेणारे असतील, आपली कसोटी पाहणारे असतील, संयमाची परीक्षा घेणारे असतील. आणि स्थानिक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, कारण आता प्रत्येक वेळेला मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन नोकरी करणं, तिथं आपलं बस्तान बसवणं, तिथला खर्च सांभाळणं, हे सगळं कितपत जमेल ह्याच्याबद्दल माझ्या मनातही थोड्याशा शंका आहेत. किंवा परदेशात जाणं आपण फॉर दॅट मॅटर म्हणूयात, की त्याच्याबद्दल थोडी साशंकता आहे. कदाचित 1-2 महिन्यानंतर आपल्याला अधिक क्लॅरिटी मिळू शकेल. पण आता स्थानिक रोजगाराच्या संधी आपण निर्माण करणं किंवा त्या शोधणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. कारण घरच्यांसोबत राहणं, घरच्यांना वेळ देणं हेही आपल्याला नव्यानं जाणवलेलं आहे. तर बचत करणं सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणजे केव्हा काय संकट येईल अजिबात गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे खूप उधळपट्टी कुठल्याच गोष्टीची, म्हणते मी, फक्त पैसा नाहीये, कुठल्याच गोष्टीची उधळपट्टी न करता बचत करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसा एक आरोग्य विमा काढणं. कारण आजारपण ही कायमच खर्चिक असतात, आजारपण कधी सांगून येत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याकडे आपण जर कमावते असू तर आपल्या आजाराशी लढण्यासाठी, आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक काहीतरी बॅकअप प्लॅन असायला हवा. आणि म्हणूनच आरोग्य विमा कवच असेल किंवा बचत सेव्हिंग्ज असतील तर ते आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात करायला हवी. बराच वेळ झालेला आहे. होपफुली माझ्या काही टिप्स किंवा मी जे बोलले ते तुमच्या फायद्याचं असेल. विंदांची कविता आठवते सध्याच्या या परिस्थितीबद्दलचा जेव्हा आपण विचार करतो. खूप साधी सोपी कविता आहे, तुम्ही अनेकांनी ती वाचलेली पण असेल. की ते खूप 2च ओळी मी फक्त त्याच्यातल्या तुमच्यासाठी म्हणेन की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आयुष्याला आपल्याला उत्तर द्यायचंय, या सगळ्या संकटांना आपल्याला उत्तर द्यायचंय आणि त्यासाठी ती नजर आपली शाबूत असणं, पारखी नजर असणं, आत्मविश्वास त्या नजरेमध्ये असणं आणि सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे. तुम्हा सर्व मुलांना माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि या प्लॅटफॉर्मवरती येऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि घरीच राहा.